जय हिंद मित्रांनो, नमस्कार. मी आपला मित्र अमित केसरकर. आता तुमचा सगळ्यांचा रिझल्ट लागलेला आहे, तुम्हाला माहितीच आहे कोणता. तर तो आहे अग्निवीर कोल्हापूर ARO. आता कोल्हापूर AROचं फिजिकल कसं होईल, काय होईल याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. आणि कधी होईल आणि होणार आहे की नाही होणार आहे याची सगळी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे आणि या ठिकाणी अग्निवीर ही भरती सलग वर्षातून 2 वेळा घेण्यात येणार असल्यामुळे या ठिकाणी ही भरती होणारच आहे. आणि भरती होत असताना मित्रांनो, याची तारीख जी दिलेली आहे ऑफिशियल तारीख दिलेली आहे ती 25 जून ते 4 जुलै. याच्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, त्याचबरोबर आपलं या ठिकाणी गोवा असेल. या सगळ्याची माहिती तुम्हाला मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तर माहिती आहे की 25 जून ही तारीख तिने दिलेली आहे. परंतु 25 जूनला फिजिकल होईल का नाही होईल, तर मित्रांनो या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी झालेलं आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, पहिला फिजिकल होत असल्यामुळे त्या ठिकाणी फिजिकलसाठी कॉम्पिटिशन जास्त होत होतं. आता कसं झालेलं आहे मित्रांनो, पहिला एक्झाम झालेला आणि एक्झाम ज्या विद्यार्थ्यांनी क्रॅक केलेला आहे त्या सर्वांचं फिजिकल होणारच आहे. आणि 25 जून ही तारीख 100% 25 जून ते 4 जुलै या तारीखमध्ये सर्वांचं फिजिकल होणार म्हणजे होणार. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि या ठिकाणी पावसाचं वातावरण असेल नाही असेल आणि तारीख वाढेल नाही वाढेल, तुम्ही तयारी करत राहा. 100% फिजिकल होईल की नाही होईल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही, परंतु तुम्ही तयारीत असलं पाहिजे. आपण आपली 1600 मीटरची तयारी, त्याचबरोबर प्लस त्याच्यानंतर तुमचं झिगझॅग असेल, त्याच्यानंतर तुमचं लॉंग जंप असेल, हे सगळं पात्र कंप्लीट झाल्यानंतर तुमचं मेडिकल असेल आणि मेडिकल झाल्यानंतर तुमचं फायनल रिझल्ट असेल. आता मेडिकल म्हणजे काय मित्रांनो, तुमचे डोळे, तुमचं पूर्ण शरीर, डोळे नव्हं, कान नाही, दात, त्याच्यानंतर तुमचे हात, तुमचे पाय, बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या सगळ्यात चेक केल्या जातात. त्यामुळं मेडिकलसाठी तुमचं कमीत कमी वजन 50+ पाहिजे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं 50+ वजन नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी, आपल्याकडे अजून 20 ते 25 दिवस आहेत फिजिकलसाठी, त्यामुळं वजन वाढवा, प्रॅक्टिस चांगली करा, 1600 मीटरची तयारी चांगली करा. 5.5 मिनिटाच्या आत जो विद्यार्थी येईल त्या विद्यार्थ्याला फर्स्ट पर्ची मिळेल आणि ज्या विद्यार्थ्याला 5:45 मध्ये येईल त्याला सेकंड पर्ची मिळेल. शक्यतो मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी फर्स्ट पर्ची मारण्याचा प्रयत्न करा, कारण की अनेक विद्यार्थी फर्स्ट पर्ची मारलं तर त्या ठिकाणी फायनल लिस्टमध्ये त्यांचं नाव असतं. आता मागचा रिझल्ट जर बघायला गेला तर मागच्या रिझल्टमध्ये सर्व असं झालेलं आहे की ज्या विद्यार्थ्याला फिजिकलला पैकी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत. त्यामुळं तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर सगळी अपडेट AROची पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.